सामर्थ्य आहे चळवळीचे जो करीत जायचे तिथे अधिष्ठान पाहिजे आणि संविधानाचं अधिष्ठान डोळ्यासमोर ठेवून विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानानुसार जो आपला घटनादत्त अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीनं अनेक माध्यमातून गेली अनेक वर्षापासून या राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा घेऊन ही चळवळ हा लढा मार्गक्रमण करतो आहे त्याचाच भाग म्हणून सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यामध्ये परवाला आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात जो प्रचंड महाकाय असा तुम्ही पिवळा जनसागर पिवळा झंझावात त्या ठिकाणी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी महोदयासमोर दाखवला त्याबद्दल पुनश्च एकदा मी महाराष्ट्र राज्य लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या तमाम समाज बांधवांच्या नेत्यांच्या वतीनं हिंगोलीकरांचा आपल्या सर्वांचं मी हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो आपलं कौतुक करतो आपल्याला धन्यवाद देतोय आणि पुढील लढ्यासाठी आपल्याला शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी प्रदान करतो खर तर जवळजवळ 30 वर्षापेक्षा म्हणजे 3 दशकपेक्षा जास्त काळ या देशाच्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये त्या प्रश्नावर कायद्याचा कीस पाडला गेला जवळजवळ देशातल्या अनेक राज्यामध्ये कायद्याच्या अनुषंगाने याच्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि मग या देशामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की बाबांनो या ठिकाणी आपल्याला 49ला घटना स्वीकारल्या गेली 50ला घटनेचा अंमल सुरू झाला आणि 50ला राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्याच्या नंतर या देशाच्या संविधानानुसार आपण जे अनुसूचित जातीमध्ये या ठिकाणी आपला समावेश करण्यात आला मग यामध्ये समावेश असलेली जी मंडळी आहे त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की आज जो कायमस्वरूपी उपेक्षित राहिलेला वंचित राहिलेला जो घटक आहे त्याच्यामध्ये मातक समाज हा प्रामुख्यानं अनुसूचित जातीतील क्रमांक 2चा संख्येत असणारा समाज आहे आणि सातत्यानं राष्ट्रीयत्वामध्ये इथल्या मातृभूमीसाठी रक्त सांडणारा समाज इथल्या देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणारा समाज नवे नंतरच्या काळामध्ये याच मराठवाड्यातील आपल्याच बाजूच्या जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली मधील आमच्या टेंभुर्णीचा पोचीराम कांबळे ज्यानं जैवी म्हणायचं सोड तुला योगदान देतो तुला मोकळं सोडतोय अशा पद्धतीचं गुंड गावगुंड मारेकरी म्हणत असताना सुद्धा त्या पोचीराम कांबळेनं जैवी म्हणणं सोडलं नाही हे खऱ्या अर्थानं जैवी पक्ष पोटात नाही तर पोटातही असावा लागतो तर हे पोचीराम कांबळेच्या माध्यमातून जगाला अख्ख्या जगाला जय भीमच्या ठिकाणी निष्ठा असण्याची भूमिका या ठिकाणी पोचीराम कांबळेच्या माध्यमातून या समाजात दिसून आलेली आहे एवढ्यावरच नाही तर जेव्हा आज अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी पुढे आलेला आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं जेव्हा स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या गोरगरिबांचे उपेक्षितांचे अस्पृश्यतांचे शूद्रांचे प्रश्न मांडण्यासाठी विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग साऊथ ब्युरो कमिशन असो सायमन कमिशन असो किंबहुना गोलमेज परिषदेमध्ये आपला आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवण्याचं काम केलं आज या प्रश्नाच्या अनुषंगाने काही प्रश्नाची उत्तरं मला या ठिकाणी द्यायची कारण अनेक जण जे प्रश्न विचारत असतात की आता या ठिकाणी 58 जातींची मक्तेदारी एकट्या मागाने घेतली काय 58 जातीचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार मागायला आहे काय माझ्या बांधवांना या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी मातक समाज एकटा जरी लढत असलात इतरांना सोबत घेत असलात तरी अनुसूचित जातीतील उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणारा आपल्या न्यायापासून दूर असलेल्या सर्व घटकांसाठी लढण्याची भूमिका
मातक समाजानं आणि या चळवळीला या लढ्यानं स्वीकारलेली आहे. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा संपूर्ण भारतातील अस्पृश्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी जेव्हा लढले, या महाराष्ट्रामध्ये जशा 59-60 जाती आहेत तशा देशातल्या 1300 पेक्षा जास्त जाती या देशामध्ये आहेत. आणि आदरणीय संतोष भाऊ, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1300 जातींचे प्रतिनिधी घेऊन गोलमेज परिषदेला गेले नव्हते. बघा, हे आपल्याला सगळे बोलत असतात, जे 1.5 GB चा डाटा मोबाईल की मांग फक्त एकटे 58 जातींची मक्तेदारी यांनी एकट्याने घेतली काय? होय, आज मातंग समाज परमपूजनीय विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं, जो गुलाम आहे त्याला गुलामीची जाणीव करून द्या. जवळजवळ या अवस्थेमध्ये आम्ही काल परवापर्यंत जीवन घालवलं आणि आता आम्हाला अस्तित्व आणि अस्मितेचा या ठिकाणी जगण्यासाठी, आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. म्हणून या ठिकाणी कालपर्यंत मनुवादी समाज आहे, जो जातीयवादी समाज आहे, त्या जातीयवादी आणि मनुवाद्यांच्या करण्याला विरोध करतोय, तो प्रस्तावित आहे. आज मनुवाद्यांची जातीयवादी सगळ्यांना माहित असलं पाहिजे की आजचा मनुवादी कोण आहे. आज विरोध करतोय तो मनुवादी आहे, तो जातीयवादी विचारावर चालणारी ही मांगाची अवलाद. आज इंग्लंडला गेले तेव्हा या देशातल्या 1300 जातीच्या वतीनं 13 साठी बाबासाहेब त्या ठिकाणी सगळे संघर्ष केले आणि राखीव जागेच्या अनुषंगानं काम केलं. आज बाबासाहेबांच्या भूमिकेत, बाबासाहेबांच्या विचारात आज महाराष्ट्र करण्याच्या लढ्यासाठी सातत्यानं रस्त्यावर गेली 35 वर्ष न्यायाच्या क्षेत्रावर या देशाचं जे सर्वोच्च न्यायालय, मला या ठिकाणी आदरणीय यजमान सर मानवटे मांगाच्या संघटना, मांगाचे नेते असलो तर न्याय मात्र अपेक्षित सर्वांसाठी मात्र आधार काय आहे? फक्त आमचं भावनिक मार्ग केलेला आधार आहे. ठिकाणी आधार घुसवून आलेल्या माणिकदादा इकवाड हे सुद्धा चळवळ माझ्या बांधवानं महाराष्ट्रात निर्मिती झाल्याबरोबर नोव्हेंबर 1900 म्हणणं नाही, मांगाचं म्हणणं नाही, बीडी देशमुख तर बीडी देशमुख नोव्हेंबर 1961 ला समिती निर्माण जो अहवाल दिला त्या अनुषंगाने राज्यामध्ये आरक्षण देशमुख समितीने घेतला. त्यानंतरचा जर पुढे जर गेलो आपण आंबेडकरांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदे सांभाळला. 4 मंत्रालयाचे मंत्रालयाचे केंद्र सरकारनं 1965 लोक समितीने मागाची नेत्यांची संविधानानुसार साऱ्या लोक सचिव यांच्या
राज्यामध्ये 1966 निर्माण केल्या गेले. तत्कालीन मुख्यमंत्री ज्ञानी जयसिंग साहेब यांच्या माध्यमातून 1990 ला हरियाणामध्ये 1996 ला ते नेमला गेला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी हुकुमशाही कमिटी 2005